नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच रिसेंटली आपल्या 2025 मेन्सला IBPS AFOच्या जो प्रश्न आला होता ते म्हणजेच एक पपाया जे प्लांट असेल पा याच्यामध्ये मेल प्लांटचं किती पर्सेंटेज हवं आहे असा हा आपला प्रश्न होता। तर आपण तो डायरेक्ट फीडमधून एक्सप्लेनेशन घेणार आहे। तर पहा, जी काय पपाया हे जे प्लांट असेल पा हे प्लांट हे डायोसियस प्लांट आहे। डायोसियस म्हटल्यानंतर तिथं मेल आणि फिमेल हे दोन्हीही प्लांट हे वेगवेगळे असतात। मेल फ्लावर वेगळ्या प्लांटवर लागतात, फिमेल फ्लावर वेगळ्या प्लांटवर लागतात। तुम्ही जर इथं जर पाहिलं तर हे पा याला पपाया लागलेलं आहे, तर हे फिमेल प्लांट आहे। आणि त्याच्यानंतर हे जे मधलं जे प्लांट आहे पा हे जे आहे ते मेल प्लांट आहे। आणि हे जे इकडच्या साईडचं जे पण प्लांट दिसते हे सुद्धा फिमेल प्लांट आहे पा। तर ह्याच्यामध्ये दोन्हीही फ्लावर जे असतील पा हे फ्लावर तुम्हाला वेगवेगळ्या प्लांटवरती दिसतील, म्हणजेच मेल फ्लावर वेगळ्या प्लांटवर दिसतील, फिमेल फ्लावर वेगळ्या प्लांटवर दिसतील। तर याचं जे काय प्रमाण असेल जे तुम्हाला शेतामध्ये लागतं ते 10% तुमचं हे प्रमाण असेल। म्हणजेच जेवढे काही तुम्ही फिमेल प्लांट लावतात त्याच्या 10% तुमचे हे मेल प्लांट असले पाहिजेत, ह्याच्यासाठी की त्याच्यामध्ये पॉलिनेशन झालं पाहिजे। जर पॉलिनेशन झालं तरच तुम्हाला फिमेल जे काय तुमचे फ्लावर असतील त्याच्यामध्ये फ्रूट्स आलेले तुम्हाला दिसतील पा। हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। धन्यवाद, थँक्यू।